पण या सगळ्या 26/11च्या हल्ल्यामध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा वाटा होता हे निश्चित आहे. सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा वाटा होता हे निश्चित आहे. मी कुणाचाही हात आहे असं कधीही बोललो नाही, पूर्वी बोललो नव्हतो, आजही कालही बोललो नाही, आजही बोलणार नाही. मी कुणाचाही हात आहे असं कधीही बोललो नाही, पूर्वी बोललो नव्हतो, आजही कालही बोललो नाही, आजही बोलणार नाही. पण एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता ज्याचं उत्तर सरकारने कधीच दिलं नाही आणि कधीच शोधलं नाही. 30 जून 2008 मी तारीख सांगतो. 30 जून 2008 ला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात झाली होती. मुख्यमंत्री त्यांचे अध्यक्षतेखाली झाली. गृहमंत्री R.R. पाटील तिथे हजर होते. महाराष्ट्रातल्या पोलीस यंत्रणांचे सगळे महत्वाचे मोठे प्रमुख त्याला हजर होते. एवढंच नाही तर लष्कराच्या तिन्ही दलांचे जे मुंबईशी महाराष्ट्राशी संबंधित अधिकारी आहेत ते सगळे तिथे हजर होते. त्या बैठकीमध्ये अशा तऱ्हेचा दहशतवादी हल्ला होऊ शकतो. हल्लेखोर समुद्र मार्गाने येतील, राजभवनाच्या दिशेने येतील आणि मुंबईतल्या ज्या ज्या ठिकाणांवरती अशा तऱ्हेचा हल्ला होऊ शकतो त्यातली जवळजवळ 85% ठिकाणं त्या बैठकीत चर्चेला आली. त्याच्याबद्दल खबरदारीची नियोजन करणं वगैरे ते सगळं झालं आणि त्यानंतर त्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने या सगळ्या बैठकीचं इतिवृत्त खास प्रेस नोट काढून प्रेसला दिलं. ती प्रेस नोट माझ्याकडे आजही उपलब्ध आहे. म्हणजे 30 जून 2008 ला तुम्हाला या सगळ्या हल्ल्याची इत्थंभूत बातमी होती. मग कसा काय हल्ला होऊ शकला? जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 5 महिने. 5 महिन्या अगोदर तुम्हाला माहिती असताना हा हल्ला झाला कसा आणि यशस्वी कसा झाला? बरं, हा तर काही माझा आरोप नाहीये, तुमची प्रेस नोट आहे. म्हणजे महाराष्ट्र सरकार नाकारू शकत नाही त्यावेळेचं महाराष्ट्र सरकार. ज्या वेळेला हा प्रश्न मी जाहीरपणे विचारला त्याच्यावर खूप आरडाओरडा झाला. तेव्हा मग R.R. पाटलांनी एक उत्तर दिलं नाही. आम्हाला 26 ऑक्टोबर तारीख मिळाली होती पण 26 ऑक्टोबरला काही झालं नाही त्यामुळे आम्हाला ते वाटलं नाही. हे का उत्तर आहे? म्हणजे तुम्हाला माहिती मिळाली तर तारीखही मिळाली होती. मग तो हल्ला 1 महिना पुढे का गेला? कुणाच्या सांगण्यावरून गेला? हा माझा प्रश्न तेव्हाही होता, आजही आहे. सगळा हल्ला जो झाला त्या हल्ल्यामध्ये स्थानिक माणसांच्या मदतीशिवाय त्यांना काही करता आलं नसतं. आणि स्थानिक माणसं म्हणजे रस्त्यावरचे हमाल आणि त्या बोटी चावणारे खलाशी बिळशी ते नाही, तर ज्यांचा स्थानिक प्रशासनावरती प्रभाव आहे, ज्यांना स्थानिक प्रशासनामध्ये काही नाही उलट सुलट करता येतं, अशा प्रभावी व्यक्तींच्या मदतीशिवाय हा हल्ला होऊ शकत नाही. कोण होती माणसे? आज काहूराव राणाला आणलं त्याच्यानंतर काँग्रेसवाले फार बोंबाबोंब करायला लागले कारण कदाचित त्या नाहीची माहिती त्या राणाकडून दिली जाईल असं वाटतंय. पण या सगळ्या 26/11च्या हल्ल्यामध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा वाटा होता हे निश्चित आहे. तर कालच्या माझ्या भाषणाचा वृत्तांत वेगवेगळ्या वर्तमानपत्रांनी वेगवेगळ्या पद्धतीने दिला. ज्या मराठी वर्तमानपत्रांनी दिलाय त्याच्यामध्ये जे मी बोललो नाही ते त्याने माझ्या तोंडी घातलंय. कदाचित त्यांना स्वतःच्या मनातले काही मुद्दे वापरायचे असतील पण ते त्यांनी स्वतःच्या मनानं वापरलं तर माझ्या तोंडी घालण्याचं काही कारण नव्हतं. इंडियन एक्सप्रेसने जी बातमी छापली आहे ती पूर्णपणे बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मराठीमधला आशय कुठेही सापडणार नाही. मुद्दा राहिला 26/11च्या हल्ल्याची माहिती सरकारला होती की नाही, तर ह्या प्रश्नाचं उत्तर तेव्हाच्या सरकारने तेव्हाच दिलं होतं. 30 जून 2008 ला त्यावेळेच्या राज्य सरकारने एक प्रेस नोट प्रसिद्धीला दिली होती आणि त्याच्यामध्ये
अशा तऱ्हेचा हल्ला मुंबईवर होऊ शकतो याची शक्यता गृहीत धरून मुंबईमध्ये काय काय केलं पाहिजे ह्याची चर्चा राज्य सरकारने केली. अशा तऱ्हेची माहिती देणारी प्रेस नोट होती आणि त्यामध्ये संभाव्य जागा कुठल्या कुठल्या असू शकतात ह्याची जी यादी दिली होती ती 85% बरोबर यादी होती. याचा अर्थ राज्य सरकारला अशा तऱ्हेच्या हल्ल्याची पूर्वसूचना पुरेशी आधी मिळाली होती. जूनमध्ये 30 जूनचं हे प्रेस नोट आहे. हल्ला झाला 26/11ला, म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 5 महिने अगोदर राज्य सरकारलाही माहिती मिळाली होती. असं असताना तो हल्ला रोखता का नाही आला? त्याची जबाबदारी कोणाची आहे? मग ह्या अपयशाची जबाबदारी कोणाची? कारण त्या हल्ल्यामध्ये महाराष्ट्र पोलिसांचे 3 वरिष्ठ अधिकारी, 16-17 पोलीस, सुरक्षा दलांमधले जवान हे मारले गेले, 166 नागरिक मारले गेले. म्हणजे हा काही सामान्य हल्ला नव्हता. आणि माहिती असून राज्य सरकारला तो का रोखता आला नाही हा प्रश्न मी तेव्हाही विचारला होता, मध्यंतरीच्या काळातही पुन्हा पुन्हा विचारला आणि आता त्या प्रश्नाला पुन्हा महत्त्व अशासाठी आलं की तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर या सगळ्या प्रश्नांची चर्चा पुन्हा सुरू झाली आणि ती स्वाभाविक आहे. त्या तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर काँग्रेस ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देते आहे ते बघून तर कुठल्याही सुजाण माणसाला धक्का बसेल, आश्चर्याचा धक्का बसेल की काय त्यांच्या मनामध्ये काही कुठे अपराधाची भावना आहे का, की त्यांच्या मनामध्ये काही वेगळं आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काँग्रेसने आणि त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी दिलीच पाहिजेत. त्यांच्यावरती या प्रश्नांची उत्तरं देणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यांनी त्याबद्दल बोललं पाहिजे आणि हेच मी बोललो. याचा अर्थ त्याच्यात यांचा हात आहे असं काही तुम्हाला म्हणायचं? काँग्रेस मी कुणाचाही हात आहे असं कधीही बोललो नाही, पूर्वी बोललो नव्हतो, आजही कालही बोललो नाही, आजही बोलणार नाही. माझा प्रश्न असा आहे की हेडलीला पळून जायला मदत कोणी केली? हेडली मुंबईतूनच पळून गेला, तो का जाऊ शकला? ही सगळी माहिती मिळाल्यानंतर हल्ले का रोखले गेले नाहीत? या प्रश्नांची उत्तरं त्यावेळेच्या सरकारनेच दिली पाहिजे. तर त्यावेळेचं सरकार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, त्यांनी उत्तरं त्याची द्यायची.